जो शेजारी आहे त्यांनी आपली कॉपी केली आहे. आज आपल्याला त्याचं घर ओपन करायचंय. चल आता तुम्ही रेडी आहे शेजारचं घर ओपन करण्यासाठी? चावी भेटली आपल्याला. कुठून आणली? हे आपलं घर आहे आणि हे शेजारच्याचं घर आहे. अरे किचन पण सेम दिसतं तिकडे. अरे किचन पण सेम आहे. गाईज लव्ह यू. तुम्ही खूप साऱ्या पप्प्या डिझर्व करता गाईज, कारण की तुम्ही मला सध्या व्लॉगिंग मध्ये खूप जास्त प्रेम देते आणि तुमच्या त्या प्रेमामुळे मला खूप जास्त मजा येते व्लॉग करायला. सो आता आपण व्लॉग चालू करू. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? भारीच असणार. तर आजचा व्लॉग पण गाईज खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण की माझ्या लाईफमध्ये सध्या एकच मोटिव्ह आहे की तो शेजारी कोण आहे जो आपल्या घराची कॉपी करतोय. आणि आता मला रात्रीपासून मला झोप लागत नाही की मी हा विचार करतो की भाई त्याने आपलं डोअर कॉपी केलंय तर आपलं इंटेरियर पण कॉपी केलं असेल का. तर मला आज जाऊन बघायचं की त्याने आपले इंटेरियर पण कॉपी केले का की फक्त आपल्या व्हिडिओ डोअरच कॉपी केले. सो येस, आता आपल्या लाईफचं सध्या एकच मोटिव्ह आहे, तो शेजारी कोण आहे आणि त्या शेजारीने आपलं फक्त डोअरच कॉपी केले की इंटेरियर पण कॉपी केले. सो गाईज आता मी जिम माझी झाली आहे, त्यानंतर मी रेडी झालोय. आता मी चाललोय आपल्या नवीन घराकडे. तिकडे एक जण थोडं तिकडे चॉईस वगैरे करायचं मटेरियल. आणि आपण आता हे पण बघू की तिकडे तो डोअर ओपन आहे का. डोअर ओपन असेल तर आपण आतमध्ये बघू की आपलं इंटेरियर पण त्याने सेम केलंय का. चला गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. गाईज हे लॉक आहे. मला वाटलं आज बघायला भेटेल आतमध्ये काय. आपल्याला बघायचं की फक्त डोअरच सेम केले की आतमधलं इंटेरियर पण सेम केले. आता कन्फ्युजन असं आहे की हे असं हा जो एवढा पट्टा आहे असा हा आपला क्रॉकरी आहे आणि पलीकडे आपण स्टोरेज करतोय, पण आपल्या दोन्ही साईडला ग्लास घ्यायचा आहे. पण माझं असं होतं की इथे मला ट्रान्सपरंट पाहिजे, कारण की हे इथपर्यंत क्रॉकरी आहे. चिमणीच्या या साईडला पूर्ण क्रॉकरी आहे आणि या साईडला काही तर स्टोरेज असणार आहे, त्यामुळे इथे मला फ्लुटेड पाहिजे होतं. पण ह्या दोघांचा शेड असा वेगळा आहे थोडासा, दोन्ही थोडंसं वेगळं दिसतं. तर कन्फ्युजन हे की आता मी कुठे हे पूर्ण फ्लुटेड लावू इथून तिथपर्यंत, की पूर्ण प्लेन लावू, की इकडे फ्लुटेड लावू आणि इकडे प्लेन लावू. हे साईडला पूर्ण प्लेन केलेलं छान वाटेल, कारण की इकडे वेगळं छान नाही वाटणार. पूर्ण प्लेन म्हणजे कसं? पूर्ण एकच आपण जर फ्लुटेड मध्ये घेतलं तर ठीक आहे, प्लेन मध्ये घेतलं तर दोन्ही कॉम्बिनेशन हिशोबाने छान नाही वाटत. एकच आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. एकदा फ्लुटेड नाही तेच होतंय ना. ऍक्च्युअली दोघांचा शेड पण सेम नाहीये. हा पण शेड पण जरा वेगळा जातोय. आणि मला असं होतं की क्रॉकरी जर फ्लुटेड घेतलं तर मग क्रॉकरी दिसणार नाही, आणि स्टोरेजला जर प्लेन घेतलं तर मग ते स्टोरेज चांगलं वाटणार नाही प्लेन मध्ये, कारण की आपल्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण रॅन्डमली ठेवतो आणि अशी दुसरीकडे जागा नाही काही पण असं ठेवायला. खाली पण त्याच्या सगळ्या गोष्टी असतात. बरोबर, ते पण आहे की तुमचं पूर्ण ते आपण व्यवस्थित कधी मेंटेन करत नाही. आपण मेंटेन नाही करत ते लॉंग टर्म साठी. स्टार्टिंगला मेंटेन करून विजिबल होईल. त्याच्यामध्ये लाईट्स पण येतो, थोडं ते उठूनच दिसणार, उठून दिसणार सगळं स्टोरेज. तर स्टोरेजला मला ट्रान्सपरन्सी नकोय, फक्त मला क्रॉकरीला पाहिजे ट्रान्सपरन्सी. काय जाता आलोय मी स्टुडिओमध्ये क्लायंट चालू आहेत. आत्ता आलो जस्ट. सो गाईज आता मी जस्ट आलो स्टुडिओला आणि आता मी जेवण करतो, कारण की मला दिवसभर वेळच नाही म्हटलं, खूप सारे कामं चालू होते. आणि तेच आपलं मी जेवतोय टोफू आणि राईस, कारण की जेवायचा टाइम आला. त्याचा रात्री जेवायचा टाइम आला. काही रोहन पण आला इकडे, कारण की तो 7-7:30ला जेवून सगळा मोकळून जातो. आणि आता आम्हाला थोडंसं युट्यूबच काम करायचं आपल्याला. आणखीन थोडंसं काही गोष्टी आहेत, आम्हाला जरा त्याच्यावर वर्कआउट करतोय. तर आम्हाला तो काय म्हणून रोहन पण आता आपल्या इकडे आलाय. भावा, आज मी गेलो तिकडे फ्लॅटकडे बघण्यासाठी, कोणी ती घराची कॉपी केली, पण ते बंद होतं तिकडे. आज लॉक होतं. तर मी संध्याकाळी परत जाईल तिकडे. मला सांगितलं खालच्या दुकानदाराने की तिकडे काम चालू असतं संध्याकाळी. तो संध्याकाळच्या वेळेला परत जाईल आणि बघू आता संध्याकाळी काय विषय काय. अरे शोध घे भाई, कोण आहे काय माहिती ते यार. पूर्ण डोअर तर ऍक्युरेट पूर्ण कॉपी आहे. आता फक्त आतलं बघायचंय. मी तेच व्हिडिओ मध्ये पाहिलं, ते पूर्ण सेम डोअर पूर्ण सेम आहे. आता फक्त आतमध्ये बघायचं काय कॉपी केलं काय नाही. आता जेव आपलं काम करू आणि मग तिकडे जायचंय मला परत. ठीक आहे, चला. काय आम्ही वॉशरूमचे डोअर्स आणि वॉलपेपर्स वगैरे बघायला आलोय. एकदम सॉफ्ट डिझाईन आणि थोडंसं टेक्स्चर चांगलं वाटेल त्या कव्हर मध्ये ना. बसलेले उतरून मागे येतात. बघ गाईज, परत सेम विषय झाला. मम्मी आली तर छाया मॅडम मम्मी सोबत मागे गेल्या आणि मला परत आज ड्रायव्हर बोलवले. गाईज आता या सीटवरती कोणीच नाहीये. मम्मी आल्यामुळे छाया मॅडम पण मम्मी सोबत मागे बसल्या आणि छाया मॅडम मागे बसल्या म्हणून मम्मी पण मागे बसली. हा असंच असतं गाईज. आता आम्ही चाललोय आपल्या नवीन फ्लॅटकडे. गाईज कुठे गाईज आहे बघा, युवीनी कालचाच ड्रेस घातलाय गाईज. 3 दिवसापासून ब्लॉग मध्ये युवीनी सेम ड्रेस घातलाय गाईज. युवीनी आंघोळ नाही गेली गाईज बघा. नाही, मी आंघोळ केली. मी स्कूल मधून आल्यावर आज तू स्कूलला पण नाही गेली पहिली गोष्ट. आणि शपथ बघा गाईज युवी. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये युवी तुम्हाला छान ड्रेस आणि छान रेडी होऊन दिसणार, कारण की मी युवीला पहिलेच सांगितलं होतं गाईज. मी युवीला पहिलेच सांगितलं होतं. मी युवीला रेडी व्हायला पहिलेच सांगितलं होतं की युवी आज छान रेडी हो, आपला ब्लॉग घ्यायचा आहे. अरे जे भेटतं ते घालते, मला कम्फर्टेबल. चलो, माझे फोटोज दाखवले गाईज तुम्हाला काल. आता मी तुम्हाला युवी दाखवली. आता आपण एक चॅलेंज करतोय की कारल्याचा एक घास खायचा.
नको रे तिघांनी बाबा, ऍसिडिटी होती मला. तुला ऍसिडिटी होती का हा, कारल्याची आता भाजी पण खाली तर ऍसिडिटी होती. भाई साहब. परत जर खाल्लं तर परत होईल. नको नको मग युवी आणि मी करतो. जे जिंकल वो कोण जिंकेल. मी एक फोड घेतली आहे, युवीने एक फोड घेतली आहे. ए तू छोटी कस काय घेतली 1 2 3 स्टार्ट. खा मेरे से चावलेपणा नाही बेटा. चल ठीक आहे 1 2 समोर आहे ना हा. नाही असं नाही, समोर हा. हे मजाक नाही करायची. चल खा 1 2 3 स्टार्ट. चाव चावून पटकन खाऊन टाक, गळून टाक. चांगलं असतं. काय देशील तू खाल्लं? हा नाही खाल्लं. आता एक फ्रेम मध्ये चल चावलं दाखव. आकर चाव ना. त्यांनी नाही चावलेलं, कारण त्यांनी नुसतं तो तोंड हलवला आर्टिफिशियल. सोडलंय ना. आकर ते बघा, एवढं चावल्यावर नुसतं तसंच्या तसं नुसतं तोंडात करू लागलं ते. चालेल ना ते. खरं चाव. आवाज येतोय ना चांगला. आत्ता चावलं त्यांनी. नो रिॲक्शन. जिंकलो मी. Oh. तू पण जिंकली. काही रिॲक्शन दिली नाही. कारले एवढं कडून होतं काहीच. सगळ्यांना माहिती तू कसं करतो माझ्या पोरीसोबत. कसं करतो तुमच्या पोरीसोबत. सगळ्यांना माहिती आहे कसं करतो. तो काय म्हणतो, डोकं दाब, मी तुझं दाबून झालं की गायज दाबतो. ह्यानी 3-4दा गेलो म्हणजे पाया दाब, मी दाबतो तुझे दाबतो. मला खरंच हो म्हणे पक्का. एकदा लाईट गेली होती, आम्ही ते फॅन देत होतो एकमेकांना. म्हणजे तू मला अर्धा तास फॅन दे, तुला 1 तास फॅन देतो, हे करतो ते करतो, आणि काहीच केलं नाही आतापर्यंत. कारण की तिने अर्धा तास दिले काय. आमची बोलली की 30 मिनिट्स दे. तिने 15-20 मिनिटात ती थकून गेली. मग आता माझी काय चुकी नाही. मग तू 15-20 मिनिटं 30 मिनिट्स द्यायचं ना. नाही बोली का 30 मिनिट जर तिने मला फॅन दिला तर 30 मिनिट्स मी तिला देईल. काही पण तिने नाही, मला 30 मिनिट दिला नाही. दिलं होतं. छाया मॅडमला जोलो चिप्स खाऊ घालायचं गाईस, तुम्ही कमेंट करा. चुकून खाऊ घालू आपण छाया मॅडमला जोलो चिप्स. असा चुकून काय बोलतात त्याला, लपून. बाई जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल ना गाईस, प्लीज जाऊन बघा. जो मी स्टुडंट होते जोलो चिप्सचं चॅलेंज केलं होतं. लिटरली त्या स्टुडंटला आम्हाला उचलून हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं होतं. एवढं खतरनाक त्या स्टुडंट सोबत झालो. सो नसेल बघितलं तर जाऊन बघा. खूप घाबरलो मी आणि छाया मॅडम, खूप जास्त घाबरलो. तू काही घाबरलं नव्हतं. मी घाबरलो होतो. का नव्हतं घाबरलो. घाबरल्यावर हक्काबक्का होतं माणूस, काही कळत नाही. तू जाऊन बरोबर फोन मध्ये आता असं झालं, आता तसं घाबरलं. अरे माणूस वो काय तो करतो? फिर अपना क्या बोलते हो तो काम है गाइस अपना. अपन शूट नहीं करेंगे तो फिर अपना पेट पानी कैसे चलेगा. शूट तो करना पड़ता है. तरी पण ती मोमेंट मी शूट केली का जेव्हा ती पूर्ण तरफड करत होती खाल्ल्यावर. ती नाही केली मी मोमेंट. जेव्हा मला कळलं की चला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मग मी शूट केलं. शूट तो काही ब्लॉग त्यालाच तर म्हणतात की आपल्याला आपल्या लाईफ मधला कुठलाही पार्ट शूट करावा लागतो, जे त्याला जमतं करायला. म्हणजे कितीही टेन्शन मध्ये असू द्या, किती काय पण असू द्या, जे त्याला जमतं करायला तोच व्लॉगर म्हणून यशस्वी ठरू शकतो. नाहीतर मग असं आपल्या कम्फर्ट झोननुसार केलं तर मग ते नाही होणार. जय महाराष्ट्र. सो गाईज आता आपण आलोय नवीन घरामध्ये आणि इकडे बरंचसं काम आणखी आपलं आज झालं दिवसभरात. कारण की इकडे हे पण लागले, क्रॉकरी युनिट्स पण लागलेत. त्यानंतर हे तर इकडे लागलंच होतं ऑलरेडी. हे सिंकचं खालचं पण हे पण सगळं फायनल झाले. त्यानंतर हे वरचं पण लागले. इकडे काय जीटीपीटी असणार आणि तिकडे ॲक्वागार्ड असणार आहे. आणि आपला सगळ्यात मेन मुद्दा जो शेजारी आहे त्यांनी आपली कॉपी केली आहे. आज आपल्याला त्याचं घर ओपन करायचं आहे. आता त्यांच्या घराची चावी असं आहे की खाली कोणाकडे तरी त्यांनी ठेवली आहे, तर त्यांच्याकडे चावी ठेवली आहे. त्यांच्याकडनं मी वरती युवीला चावी मागवली आहे की चावी घेऊन ये, मग आपण त्या घरामध्ये एंट्री करू आणि बघू शेजाराने आपलं काय काय कॉपी केलंय. ठीक आहे काय. आता आपल्याला बघायचं आहे शेजाराचं घर ओपन करायचं आणि आपल्याला बघायचं की शेजारांनी आपल्या घरातलं काय काय तिकडे कॉपी केले. ओके, तोपर्यंत चावी येईपर्यंत तुम्ही इकडे बघून घ्या काय काय काम आपले झाले. आणि गाईज आपलं वॉशरूम पण रेडी झालंय. सो मी तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो की कसलं भारी वॉशरूम दिसतंय. सी गाईज, एक हे वॉशरूम आहे. मास्टर बेडरूम मधलं वॉशरूम तर काहीतरी खतरनाकच दिसते गाईज. सी, ओ माय गॉड गाईज, हे देखो फिटिंग्स पण लागल्यात आता आपल्या सगळ्या. हँड शॉवर लागले, इकडे हे पण लागले, टॅप पण लागलाय, शॉवर पण लागले. मस्त लाईट्स वगैरे आल्यावर काहीतरी भारी दिसतंय. म्हणजे इकडे मी मला वाटतंय मस्त 1-2 तास रोज आंघोळ करत बसणार आहे गाईज. जास्त एक्साइटमेंट होतीये. आय नो. हाँ आली हुई, आणली चावी. क्या बात है, आज होगा दूध का दूध और पानी का पानी. अब देखते शेजारांनी काय काय केले गाईज आपलं कॉपी. चला आता आपण शेजाराचं घर ओपन करूयात. आर यू रेडी युवी. येस, लेट्स गो. चला आता तुम्ही रेडी आहे शेजारचं घर ओपन करण्यासाठी. चावी भेटली आपल्याला. कुठून आणली चावी? चावी त्यांनी खाली ठेवली होती कोणाकडे तरी शेजाऱ्यांकडे. तर युवीला मी सांगितलं त्याच्याकडे घेऊन ये. ते त्यांना विचारून आणली ना. त्यांनी सांगितलं चावीवरती बघायचंय, चावी देऊ का. आता आपलं बघणं इम्पॉर्टंट आहे. चला
3, 2. बापरे काय केलं असेल यांनी काय म्हणते आतमध्ये. शपथ हे सगळं सेम केलंय गाईज. बापरे पूर्ण कॉपी केलं. हसतायत गाईज डायरेक्ट बघून. ओ माय गॉड गाईज सगळं कॉपी केलं ऍज इट इज. सी ही कमान पण आपल्यासारखीच आहे, ते विंडोज पण आपल्यासारखे आहेत, तो कॉलम पण आपल्यासारखे आहे, लाईट्स पण आपल्यासारखे लावलेत गाईज. ओ माय गॉड. अरे टाइल्स पण बॉस छान इथं राव. हे बघ मम्मी टाइल्स पण सेम टाइल्स जे आपण तिकडे त्या घरात टाइल्स लावतात ना ते आपले ब्लॉग बघतात मे बी. तुमचे ते काम करणारे भाई एवढं कॉपी नाही करायला पाहिजे भाई, एवढं ॲक्युरेट नाही. तुमचं काम करणाऱ्याला त्यांनी विचारलं असं तिकडे कसं आहे इकडे पण. त्यांनी ब्लॉग बघून केले. मी ब्लॉग मध्ये सगळं टाकलं होतं, कुठून घेतलं काय घेतलं तसंच घेतलं. छान म्हणे एवढं कॉपी करणं बरोबर नाही. कोणच हे कॉपी करणार लोक. डायरेक्ट टाईल पण कॉपी केली आहे, टाईल कॉपी केली आहे, इव्हन मॅग्नेटिक लाईट पण कॉपी केलाय. गाईज आता मी तुम्हाला दोन्ही मध्ये उभं राहून दाखवतो की दोन्ही डोर घर किती सेम. अरे किचन पण सेम दिसतं तिकडे. अरे किचन पण सेम आहे. अरे ते बघ ना थोडंफार. अरे पण कलर थीम वगैरे सगळं सेम दिसतंय. अरे आपलं किचन अशा तिकडच्या बाजूने आलं, त्यांचं या बाजूने आलं, आपण उलटं घेतलं परत. अरे पण बाकी सगळं थीम वगैरे सगळं सेम घेतली त्यांनी आपली. भाई साहेब थांबा गाईज तुम्हाला किचनची पण लाईट ओपन करून दाखवतो. सी गाईज सगळं सेम आहे इकडे किचन तर. अरे चिमणी पण सेम आहे. अरे चिमणी पण आपल्या कंपनीची लावली आहे सेम 90 सेंटीमीटरची. अरे पण किचनचं त्यांनी ते अरे हो पण अरे हे पण सेम केलं त्यांनी. सगळी ते आपली मध्ये आहे, त्यांची इकडे कडक नाही. हा तेवढं बाजूला झालंय फक्त की शेगडी बाजूला काढायला घेतली आहे. कोपऱ्यात मंदिर आहे त्यांचं नाही. काय हो आपलं मंदिर तिकडे आपलं मंदिर तिथे, हे इथे चेंज आहे. परत हे पण त्यांचं दुसऱ्या साईडला आहे. अच्छा हे थोडं काहीतरी चेंज आहे इकडे. बाप मम्मी तू खूप फास्ट सगळं नोटीस केलंय. चेंजेस तर आहेत पण थीम गाईज सेम कलर थीम आहे, सेम मोठा आहे. कारण की टाकी जाऊ नको काही. नाही पण टाकावं लागेल. नाही ब्लॉग तर पहिलेच टाकावं लागेल ना. ब्लॉक पहिला टाकून कॉपी करतात ना. कॉपी करतात डायरेक्ट लोक. तुझं व्हायच्या आधी पूर्ण झाल्यावर दाखवायचं लोकांना. नाही जाऊ द्या. तुझ्यापेक्षा भारी झाल्यावर मग काय करते. अरे पण एवढी कॉपी केली आहे. हे बघा हा शेड बघा किचनचा सेम शेड, सेम हे प्रोफाईल्स. इव्हन हा ओटा पण सेम, हॉप पण सेम, फक्त पोझिशन थोडीशी चेंज केली आहे. इव्हन हा बीम जसा आपण कव्हर केला ना तसं. अरे बघितलं का किचनची टाईल पण सेमच वापरली इकडची. कोण आहे कॉपी करणारे लोक. हे शोधणं आता आपल्याला खूप मस्त आहे. हे शोधावं लागणार आहे गाईस. आता मी मधनं दाखवतो, दोन्ही घरच्या मधनं दाखवतो. सी गाईज हे आपलं घर आहे आणि हे शेजारच्याचं घर आहे. जसं आपला हॉल दिसतोय ॲज इट इज त्यांनी कॉपी केली आहे गाईस. म्हणजे डोर तर कॉपी केलंच होतं पण आतमध्ये बघा जे आपण कर्व केलं ना इथे. सी हे जे कर्व केलंय परत इथे कर्व केलंय आणि पलीकडे आपण खालीची टाईल टाकली आणि इकडे जे आपण विंडोला जसं केलंय ॲज इट इज त्यांनी इकडे पण सेम केलंय गाईज. सी कर्व केलंय इथे खाली सेम टाईल टाकली, विंडोला पण सेम केलंय, ॲज इट इज सगळं सेम केलंय गाईज. एवढं कसं कॉपी करू शकतो कोणी. टोटल कॉपी केलंय. इव्हन किचनमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं. सी किचनमध्ये पण बघा. फक्त आता आपलं काय ना चिमणी ह्या साईडनी आहे. आपली चिमणी डायरेक्ट ओपन दरवाज्यातून आपली चिमणी दिसतीये. सी आणि आपलं ह्या साईडनी असं दिसतंय सगळं. तर त्यांचं थोडंसं वेगळे. त्यांनी काय केलंय चिमणी ती ह्या साईडला केली आहे, या वॉलला केली आहे आणि फ्रीज वगैरे त्या ह्याला केले. पण मे बी त्यांना आपला जो प्लॅन होता तो कळला नाही. त्यांनी फक्त आपलं कलर थीम आणि या गोष्टी ज्या व्लॉगमध्ये दिसत आहेत तेवढं त्यांनी कॉपी केल्यात. पण जो प्लॅन आपला होता ॲक्युरेट वाला तो त्यांनी कॉपी नाही केलाय असं मला वाटतं. याला बघून सगळं काय करायचं आता त्या लोक. जर मला सांग जर ते भेटले त्यांच्यासोबत काय करायला पाहिजे. आता फक्त त्यांना उलटं लटकून मारून जमणार नाही. आता त्यांना मिरचीचा धूर त्यांना द्यावा लागेल. त्यांच्या डोळ्यात मिरची टाकावं लागेल काहीच. फाइंड आउट करायला लागेल ना तू कॉपी केली का त्यांनी कॉपी. ऑब्व्हियसली त्यांनी केले ना. माझे ब्लॉग पहिले पडलेत. इव्हन बेडरूमचे डोअर्स पण कॉपी केलेत गाईज. बेडरूमचे डोअर्स पण कॉपी केलेत. सी म्हणजे एवढ्या बारीक गोष्टी त्यांनी कॉपी केल्यात आपल्या. लिटरली आपण जे झुंबर तिकडे लावतो आपल्या घरामध्ये सेम झुंबरसाठी पण त्यांनी ते सेम पॉईंट काढलाय. आपण पण जे तिकडे करतो ते तिकडे सेम त्यांनी केलंय. सी हा झुंबरचा पॉईंट आहे आपला. त्यांनी पण तिकडे सेम काढलाय. छाया मॅडम हे चुकीचं आहे. असे लोक आपल्या शेजारी नको आहे आपल्याला. हे बघ फ्लॅट सिस्टीम मध्ये असं होतच. कोणता फ्लॅट वेगळा राहतो. फ्लॅट वेगळा नसतो. पण हे आपला हा जो आपण बनवलाय ना एवढं सगळं तोडून वगैरे जे सगळं केलंय हे सगळं आपण वेगळं बनवलंय ना. ऑब्व्हियसली मिरचीचं धूरच जावं लागेल आता एवढं कॉपी करणारे लोक म्हटल्यावर. फक्त मारून थोडी जमणार आहे. आता हे भांडणं खूप डेंजर वाढणार आहेत गाईस. आतापर्यंत मी खूप चिल घेतला गाईस. मी फक्त बोललं की यांना उलटा टाकून मारावं लागेल तसं नाही.
यांना मिरचीचा धूर द्यावा लागणार आहे काय त्यांच्या डोळ्यामध्ये. त्यांच्या डोळ्याने दिसायला नाही पाहिजे, परत कॉपी करता यायला नाही पाहिजे या लोकांना जो कॉपी करतात ते. हाँ ये तो गए भाई, जो भी शेजारी है ना अपने 502 फ्लैट वाले भाई, वो तो गए भाई, उनको छोड़ेंगे नहीं, चून चून के पकडेंगे गाइस उनको. मम्मी काय करायचं त्या लोकांसोबत? इकडे बघ काय करायचं त्यांच्यासोबत? काय करता येईल? काहीतरी आता करावंच लागेल त्यांना. पाहा तुला काय करता येईल तर करू. का नाही काही करू शकत आपण? त्यांच्या घरात केले, तुमच्या घरात काही केलंय का? पण त्यांच्या घरामध्ये आपण काही करू शकत नाही, बरोबर आहे. आता मी एक्साइटमेंट मध्ये जास्त बोललो, आपण काही करू शकत नाही बरोबर आहे, पण असं करणं पण बरोबर नाही ना की एवढं कसं. इव्हन ही टाईल पण बघा, ही आता एक माझी नजर जाते, ही टाईल जी आपण वापरली, मी स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला की गाईस कोणती घेऊया तिन्हीपैकी, आणि मग ही वाली फायनल केली, ते पण टाकलं. त्यांनी ती टाईल पण तिकडे घेऊन आले. मला वाटलं की आपला फ्लॅट खूप जास्त युनिक बनणार आहे, सगळं वेगळं वेगळं असणार आहे, सगळ्या बिल्डिंग मध्ये आपला फ्लॅट काहीतरी वेगळा दिसणार आहे, पण या शेजाऱ्यांनी पूर्ण गेम करून टाकलाय गाईज, सगळं कॉपी करून टाकलंय आपलं. भाई आता सोफा, टीव्ही आणि बाकीच्या गोष्टी जे आहेत आपल्या अप्लायन्सेस, हे तर सेम नसायला पाहिजे, म्हणजे त्यांनी तर थोडासा लुक चेंज होईल, नाही तर सगळं सेम म्हणजे मग गेमच होऊन जाईल. काय करू शकतो टीव्ही मला कळत नाही भाई. गाईज आता हॉल आणि किचन तर सेम केले, आता बेडरूम पण आपण बघू की बेडरूम पण त्यांनी आपल्या कॉपी केल्यात का बेडरूम काहीतरी वेगळा केल्यात. चला बघायचं का बेडरूम आता आपण? चलो बेडरूम बघू. आता मला बेडरूमची खूप जास्त क्युरियोसिटी झाली की बेडरूम पण चेंज केले कसंच केल्या. ओके चल यू ओपन कर बेडरूम. आता बेडरूम लॉक आहे, शेड मॅन. आता बेडरूमची चावी, बेडरूम पण बघायचं होतं आपल्याला, बेडरूम लॉक्स आहेत, फक्त हॉल आणि किचन बघितलं. ठीक आहे, उद्या आपण बेडरूमची पण चावी घेऊन येऊ आणि उद्या बेडरूम पण बघू आता आपण काय काय नाही. युवी काय करते बाळा तू? तू काय करते युवी? माझ्या वॉशरूम मध्ये काय करते तू? म्हणजे आणखीन त्याचं उद्घाटन झालं नाही, आणखीन नसतं बसत. चुप टाक, आम्ही येणारच नाही तुझ्या ब्लॉग मध्ये. टाकलं तर आपण गॅस टाकतोय यार, छान भेटले, छान पण चिडले. गॅस टाकतोय यार, सॉरी बोलतो त्यांना पहिले जाता या फुटेज बद्दल, पण टाकतो टाकू घ्यायचा, टाकू आपण हाय फुटेज टाकू आपण. पाय दुखले होते बसायला, काही हो ना मग मी काय बोलतो. येस गायस ती फक्त बसली होती तर, कारण की बघा इथे कवर आहे, ती कवर बसली, तिला कवरवर बसू नको. काय होतं माहिती का, आपण एवढा खर्च करतो एखादी गोष्टीला, पण एखादी काम जर व्यवस्थित झालं नाही लोकांकडनं तर मग जाम मुडाफ होतो. सेम आता माझं मम्मी झालंय, मम्मीचं पण जाम मुडाफ झालंय. हो ना रे, म्हणजे आणखी चालू व्हायच्या आधीच प्रॉब्लेम सुरू झाले. ऍक्च्युली काय सीन झालं माहिती आहे का, हे आपलं जे बेसिन आहे, बेसिनच्या खाली जे ड्रॉवर आहे, तर इथं काय होते, हे बेसिनच्या खाली आपण हा जो रॉड टाकलाय ना, तर इकडनं पाणी लीक होतंय, आणि पाणी लीक होऊन ह्या रॉड मधनं ह्या ड्रॉवरमध्ये येते. तर मी आता इकडे पुसलं ऍक्च्युली, लीक असल्यामुळे काय झालं, हे बेसिन ह्याच्यामध्ये या ड्रॉवरमध्ये कंटिन्यू पाणी घुसलं, आणि कंटिन्यू पाणी आल्यामुळं काय होतंय, इथे हे पूर्ण फुगलं डायरेक्ट, प्लायच फुगलं डायरेक्ट अशी, कारण की सतत पाण्यामध्ये असल्यामुळे फुगलाय डायरेक्ट प्लाय. आता याचं काहीतरी करावं लागेल. इकडनं पण फुगलाय काय, हे कसं काय फुगलंय काय माहिती मी. ठीक आहे, इथं पाण्याचं वगैरे दिसतंय काहीतरी. आता जरा मूड ऑफ झालाय माझं म्हणून मम्मीचा, पण माझ्यापेक्षा मम्मी जास्त झालंय. माझं झालं बाबा. कारण की आपण आवरायचं बघतो तर दुसरंच पुढे घेतो. कारण की आपण खूप मन लावून गोष्ट करतोय, खूप मन लावून घर बनवतोय, खूप जास्त पैसा टाकतोय, खर्च खूप जास्त करतोय, त्यात मग अशा छोटे प्रॉब्लेम जरा बोर जातं. बट फाईन, काही नाही. आता ऑलमोस्ट आता आपलं घर होईल मला वाटतं लवकरच, 1-2 महिन्यामध्ये आता आपण इकडे राहायला येणार आहे. 1 महिन्यामध्ये आपलं आहे टार्गेट, पण काम आणखीन बरंच बाकी आहे. बाकी सोफे वगैरे सगळं आपलं रेडीमेडच येणार आहे. बेड्स आता मला काम एका जणाकडे द्यायचं आहे, तर बेडरूमचं पण काम लवकर चालू होईल. मला वाटतं 1 महिन्यामध्ये आपली बेडरूम पण होईल. सो बघू आता काय काय कसं कसं होतं. चला गाईज, आता जरा थोडासा मूड ऑफ आहे, त्यामुळे आता आपण इकडे व्लॉग एंड करू. टाटा बाय बाय, सी यू, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. पहिले व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि हाईपचं बटन दाबायला तुम्ही प्लीज विसरू नका, आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चल मम्मी बाय बाय बोल. बाय 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 गाईज, लव यू ऑल.